तर विषय सुरू होतो 13 फेब्रुवारी 2024 पासून। विषय काय असतो तर 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर सरकारने दिलेल्या हमीभाव कायद्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याचा। केंद्र सरकारने 3 कायदे मागे घेताना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही असं म्हणत संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजूर मोर्चा 13 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली चलोचा नारा देतात। हजारो शेतकरी पायी दिल्लीकडे निघतात पण पंजाब हरियाणाच्या सीमेवर हरियाणा सरकार त्यांना पोलिसी बळाचा वापर करून अडवतं। शेतकऱ्यांवर लाठ्याकाठ्या आणि अश्रुधूर नळकांड्या चालवल्या जातात। त्यात एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू होतो, अनेक जण गंभीर जखमी होतात। शेवटी आंदोलक शेतकरी या सीमेवर ठाण मांडून बसतात आणि तिथून सुरुवात होते शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या भागाची। मागच्या 10 महिन्यांपासून शेतकरी शंभू खनोरी या सीमेवर आंदोलन करत बसून आहेत, पण सरकार काही त्यांची दखल घ्यायला तयार नाही। दरम्यान उच्च न्यायालयातून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं। सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात एक समिती स्थापन केली। समितीने नोव्हेंबर महिन्यात आपला अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर केला। गेल्या 2 दशकात देशात कृषी संकट ओढवलं असून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला असल्याने किमान आधारभूत किमतीस कायदेशीर मान्यता देण्याची स्पष्ट शिफारस या अहवालात समितीने केली। त्यात इतर बऱ्याच गंभीर नोंदी सुद्धा समितीने अहवालात नमूद केल्या।